छऱ्याच्या बंदुकीतून गोळी सुटून युवक गंभीर, गोळीबाराच्या अफवेने खळबळ. इचलकरंजी कोल्हापूर मार्गावरील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी सायंकाळी बंदुकीतून गोळी सुटून एका युवकाला गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली. सुरुवातीला अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार झाल्याची माहिती पसरल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. मात्र पोलिसांच्या प्राथमिक तपासात 2 युवक शेतात बंदूक घेऊन गेल्यानंतर ही घटना घडल्याचे समोर आले आहे. दरम्यान संबंधित बंदूक शिकारीसाठी वापरली जाणारी छऱ्याची बंदूक असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूर रोडवरील एका पेट्रोल पंपाच्या मागे लक्ष्मी माळकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या शेतात शशिकांत कांबळे आणि शुभम सूर्यवंशी हे दोघे बंदूक घेऊन गेले होते. यावेळी त्यांनी हवेत गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान बंदूक हाताळत असताना अचानक गोळी सुटून शशिकांत कांबळे यांच्या कानाखाली मानेजवळ लागल्याने ते गंभीर जखमी झाले. घटनेनंतर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना तातडीने इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केलं. मानेजवळ गोळी लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असल्याने डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथील रुग्णालयात हलवले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला अज्ञात व्यक्तींनी 5 राऊंड गोळीबार केल्याची माहिती मिळाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड, पोलीस निरीक्षक शरद मेमाने, पोलीस निरीक्षक महेश चव्हाण तसेच हातकणंगले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्यासह 4 पोलीस ठाण्यांचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची सखोल पाहणी करून पंचनामा केला.